नमस्कार. ई अक्षरे रसिकेसाठी सादर करत आहे एक ललित लेख, मीराची दास्तान. किती चौकशा ग तुला? अगं समोर बघ ना, बस येतेय, बाजूला हो. लताने जवळजवळ मीराला खसकन आपल्या बाजूला खेचलं. मीरा तिच्याकडे हसत म्हणाली, अगं मी तुमची गुगल आहे ना, मला सगळी माहिती लागते बरं, म्हणून मी चौकशा करत होते. कोणाचा कोणता व्यवसाय, कोण काय करतो, मी चौकशी करणारच, मीरा ठासून म्हणत होती. लताला रस्त्यात थांबवून एका कठड्यावर बसलेल्या बाईची चौकशी मात्र मीरा करत होती आणि लता ते बघत होती. हे लताने खरं पाहिलं आणि चौकशी झाल्यावर त्याच नादात ती रस्ता क्रॉस करत होती. लताने आता तिच्या उत्तरावर फक्त मान डोलावली. तेवढ्यात मीरा म्हणाली, अगं तो बघ, झाडावर खंड्या बसलाय ना, बघ ना, निळकंठ, पाहिलास का? आता लता तोंड उडवून म्हणाली, मग त्याची चौकशी करायची का तुला? कुठे येऊन आलायस, कुठे जाणार आहेस, का इथे विहार करतोयस? नाही ग, नाही, झाली करून. तो सदा आपल्याला पाणवठ्यापाशी दिसतो ना. थांब जरा, तू थांब, आता ओरडेल बघतो, चिरचिर करेल बघ. आणि मग लताने नजर वर केली. खरंच आता नीलकंठ तार स्वरात ओरडायला लागलेला होता. लताला मीराची मैत्री आवडतच होती. मीरा एक निखळ भिंगरी आहे असं लताला वाटायचं. हवा आली की निमूट त्याच दिशेने फिरायचा. मीरा तर संधीच शोधत असायची, अशी फिरण्याची, भिंगरीसारखी उंडारायची. तेवढ्यात मीराला रस्त्यावरून टायर चालवणाऱ्या पोरांची गर्दी दिसली. तिने त्यांना थांबवलं आणि विचारलं, अरे कुठे राहता तुम्ही? आता मे महिन्याच्या सुट्टीत सगळेजण एकत्र असे दररोज टायर चालवत होते. ते ऐकून मीरा म्हणाली, बघ लता, अजून टायर चालवायचा खेळ नष्ट नाही झाला बघ इथे. तो यांच्यामुळे टिकून आहे. तुझ्या नातवाला उद्या घेऊन येशील का असा टायर चालवायला? लता नाक मुरडत लगेच म्हणाली, बाई ग, त्या टायर्सला काय काय लागतं घाण बघ एकदा. बाई 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 बाई, माझा नातू बॉक्समधल्या पझल्सने खेळतो ना, तेच बरं आहे घरात राहून. मीरा हसली. लता आणि मीरा दररोज सकाळी भटकंती करायच्या, मग दिवसभर आपापल्या कामात. लता टी व्ही बघायची. त्या वेळेत मात्र मीरा कुठल्या ना कुठल्या कामात कोणाला तरी मदत करायची. मैत्रिणींना मीराबद्दल इतकी खात्री असायची की तिचा नंबर सहजपणे सगळीकडे शेअर केला जायचा. कोणताही निरोप असो, मीरा तिथे जाऊन त्यांना मदत करायची. एकदा तर लांबच्या मैत्रिणीने तिचे काका काकू मीराकडे पाठवले. आता प्रौढ वयातील ते जोडपं बघून मीराला त्यांची सेवा करायला आवडायचं. म्हणायची, संतांच्या चरणी दिवस लागला आपला. सगळं आवडीने पार पडलं. खरं तर वेळप्रसंगी मीरा स्वतःचे पैसे उभे करत असे आणि समोरच्याला सुविधा पुरवत असे. म्हणजे जसं भिंगरीला हवा लागते ना, मग ती फिरते ना, तशी मीराला सुद्धा कामाची अशी हवा लागते. आणि मग मीरा सहजपणे लीलया ते काम करत असे. एकदा तर तिच्या मामे भावाने त्याचा पाळीव कुत्रा तिच्या घरात आणून ठेवला. मीरा म्हणाली, दत्तगुरूंचं वाहन आलं घरा. मग काय, मीरा त्याचाही लाड करू लागली. बरं, भावाने त्याला योग्य वेळी घेऊन गेल्यानंतरही मीराला वाईट वाटलंच नाही काही.
त्या पाळीव कुत्र्याने मीरालाही जीव लावला होता. पण मीराला नाही वाईट वाटलं. भाऊ घेऊन गेला त्याला. ती त्या कामात आपला असा जीव गुंतवून ठेवत नव्हती, पण काम असेपर्यंत त्यात ती जिव्हाळा जपायची. आणि म्हणूनच लता तिला भिंगरी म्हणायची तर याच कारणाने. फोनवर बोलत असली तरी तिला एखादा पत्ता विचारला तरी तो पत्ता ती बरोबर सांगायची. एकाच वेळी बहुअवधान द्यायची. सहज काम करायची 2-3 अशी एकाच वेळी. म्हणून तर ही भिंगरी. मीरा यामुळेच विस्तारलेल्या मनाची होती. तिच्या मनात कधीच शंका नाही, कसलीही शंका नाही आणि अपेक्षाही नाही केसाची. एवढा मोठा अधिकारी असलेला तिचा मुलगा, मीरा त्यालाही सांगायची, चाचींकडे हळद न्यायची बरं का, पोचवून मगच जा ऑफिसला. हे निक्षून सांगणारी मीरा. मीरा हवेने वाहणारी, फिरणारी, सातत्याने भिरभिरणारी, वावरणारी अशी ही मानवी भिंगरी. हवा म्हणजे तिची ही उडबस. सतत दुसऱ्याच्या उपयोगी पडावं असं वाटत राहतं या भिंगरीला. मीरामध्ये कोणतं रसायन आहे? ती दमत कशी नाही? कंटाळा आला ग बाई, असं कधीच कसं म्हणत नाही ती. आता त्या दिवशी आजींना तिने मदत केली. म्हणजे कसं झालं की पर्यावरण दिनाच्या दिवशी समोरच्या आजी कुठेतरी वृक्षारोपण करायला गेल्या होत्या. मीरा त्यांच्या घरी थोडा वेळ बसली होती, कारण आजोबा एकटेच होते. आणि आजीनी तिथे अर्धवट ठेवलेल्या वातीची ताटली तिला दिसली. मीराला छान वाती करता येतात, कापसाच्या वाती. वाती करायला लागली. आजी तेवढ्यात आल्या आणि हसायला लागल्या. मग मीरा म्हणाली, अहो आजोबा छान झोपलेत, त्यांनी मला अजिबात हाक मारलेली नाही. आणि मग काय, वेळ जाण्यासाठी या वाती वळून ठेवल्या बरं का. आजी हसू लागल्या. संकट आणि समस्या हे 2 शब्द मीराला विळखा घालू शकत नाही. ती या शब्दांवर स्वार झाली आहे. खरं तर अजूनही या शब्दांबरोबर शब्दांची पोतडीच ती वागवत असते. दया, करुणा, बोलघेवडी, समाधानी, हसरी, शुद्ध भावाचे 2 डोळे घेऊन सातत्याने भिरभिरणारी ती बोलकी नजर. कोणीही नावं ठेवली तरी मला सगळी माहिती पाहिजे, म्हणून मी चौकशी करणार असं म्हणणारी. आणि या माहितीतूनच एका रात्रीत 10 पोती असे जुने कपडे जमवणारी मीरा आणि सगळ्यांशी मैत्री करणारी मीरा. झाडाच्या भिंगऱ्या भिरभिरीतच खाली पडत असतात. तशा मीराच्या कामाच्या भिंगऱ्या भिरभिरून मातीत लुप्त होतात. नाही, तिच्या हास्यात ते सगळं लुप्त होऊन जातं. केलेल्या कामाची पावती मिळण्याच्या आत भिंगरी पुन्हा हजर. 1972 मधला दिलीप कुमार यांचा दास्तान हा सिनेमा उगीचच आठवतो. दास्तान म्हणजे विस्तृत कथा. मीराची ही दास्तान. मारिया माय स्वीट हार्ट असं म्हणणारा दिलीप कुमार मीराच्या बाबतीत सुद्धा असं म्हणावं लागतं. मीरा माय स्वीट हार्ट, माय स्वीट हार्ट. अशी ही मीराची दास्तान.